तिच्या आईबाबांच्या सोबत एक छान एंट्री घेऊयात. आपल्या आयुष्यात आनंद भरणाऱ्या या गोड परीची एंट्री देखील तशीच व्हायला पाहिजे. तत्पूर्वी लेकीच्या जन्माचं स्वागत आपण केलं. आज वर्षभर आनंद देत आपल्या पाठीशी असलेली, आपल्या सोबत असलेली आपली लाडाची लेक ही परमेश्वरी स्वरूप, दैवी स्वरूप, देवी स्वरूप आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवीची विविध रूप घेऊन आलेली, लक्ष्मीच्या पावलांनी आलेली, सौंदर्याची खाण असणारी ही लाडाची लेक आज इथे वाढदिवसाच्या स्टेजवर अवतरणार आहे आणि तिचं स्वागतही आपण तितक्याच दणक्यात टाळ्यांनी करूयात. तत्पूर्वी इव्हेंट दादांना विनंती, आपण एंट्रीसाठी. एक वर्षापूर्वी याच दिवशी घरात आली गोड बातमी. आज अंगणात एक परी अवतरली. तेव्हा माहित नव्हतं परी येणार आहे, चंद्र येणार आहे की चांदणी, पण खऱ्या अर्थी आनंदाचं चांदणं उधळत अंगणात एक गोड परी उतरली. तिच्या येण्यानं आयुष्य किती जणांचं बदललंय. साऱ्या घरात आता आनंदाचा झरा पुन्हा एकदा ओसंडून वाहू लागलाय, कारण अंगणात एक परी अवतरली आहे. बाबाच्या गाडीच्या स्पीडला आता नकळत ब्रेक हीच परी लावणार आहे आणि न सांगता, अगदी न सांगता सावकाशी आहे बरं का. आजपर्यंत आई लेकराला सांगत होती, पण आज बाबा झाल्यानंतर, त्यात लेकीचा बाबा झाल्यानंतर मात्र उमेश दादांची गाडी नकळत रस्त्यानी कडेने आणि सावकाश घरी येणार आहे, कारण बाळाच्या ओढीने आणि घरट्याच्या ओढीनं त्यांची पावलं आपसुकच समजूतदारपणे जाणार आहेत. एका बाळाच्या येण्यानं आयुष्य किती जणांचं बदललंय. आजी आजोबांच्या शिस्तीला आता बराचसा सुरुंग लागणार आहे आणि थकल्या हातांना आणि दमल्या पाठीला पुन्हा एकदा नवी तरतरी येणार आहे. आणि आजोबा मात्र या बाळाला पाठीवर घेऊन साखरेचं पोत म्हणत गोड गोड साखर घेऊन सगळीकडे आनंदाने मिरवणार आहेत आणि थकल्या हातांना पुन्हा नवे धुमारे येणार आहेत. एका बाळाच्या येण्यानं आयुष्य किती जणांचं बदलणार आहे. नव्या जमान्यातली आजी आता बाळाबरोबर पुन्हा एकदा भातुकलीचा खेळ खेळणार आहे आणि मावळात जन्मलेल्या या लेकीला अन्नपूर्णेचा वसा देखील तितक्याच आदराने समजावून सांगणार आहे, जी आजच्या काळाची गरज आहे. संसाराच्या रामरगाड्यात आई आता कुठे निवांत होत होती, पण निवांत कुठली, आता पुन्हा ती दमल्या स्वरात पण तितक्याच आनंदी सुरात बाळाला अंगाई गाणार आहे आणि तिच्या बाळ लीलांमध्ये हरवून तिला तिच्यामध्येच शिवबा, रामकृष्ण, सावित्री आणि जिजाई दिसणार आहे. आणि या सगळ्यांचे गुण आपल्या लेकीमध्ये यावे यासाठी इथून पुढे आईपणाचा वसा ती असाच आनंदाने आणि कर्तव्याने जपणार आहे. दुपटी, खेळणी, पसाऱ्यांनी आता सगळं घरभर पसारा होणार आहे, पण तरी सुद्धा या पसाऱ्यात एखादा पाहुणा आनंदाने येऊन मांडी ठोकून निवांत बसणार आहे. त्याला त्या पसाऱ्याशी काही देणं घेणं नाहीये, फक्त त्या बाळाचं गोड रूप, त्याच्या बाळलीला अनुभवण्यासाठी जेव्हा तो पाहुणा येऊन बसणार आहे, तेव्हा त्या पाहुण्याचा वाघोले कुटुंबाशी असणारा नात्यांचा दृढ होणार आहे. एका बाळाच्या येण्याने आयुष्य किती जणांचं बदलणार आहे. घराच्या भिंती किती रंगवलेल्या असतील तरी बाळाच्या रेघोट्यांशिवाय त्या भिंतींना शोभा नाही. त्यामुळे खऱ्या अर्थी बाळाने काढलेल्या रेघोट्यांनी घरातल्या भिंती खऱ्या अर्थी बोलक्या होणार आहेत. आणि घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. काही दुरावलेली नाती सुद्धा जोडण्याचं काम हे बाळ करणार आहे. एका बाळाच्या येण्यानं आयुष्य किती जणांचं बदलणार आहे. घराचा प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक पाहुणा आता बोबडा होणार आहे आणि किती मोठा असला तरी बाळाशी बोबड्या बोलांनी तो आनंदाने गप्पामध्ये रंगणार आहे. एका बाळाच्या येण्यानं आयुष्य किती जणांचं बदलणार आहे. आता वाघोले परिवाराचं घर हे घरच राहणार आहे. वाघोले परिवाराचं घर घरच राहणार आहे, पण खऱ्या अर्थी या किलबिलाटातून आता जिवंत आणि त्याला खऱ्या अर्थी घर पण येणार आहे. एका बाळाच्या येण्यानं आयुष्य किती जणांचं बदलणार आहे. ही छोटी परी तिच्या येण्यानं अवघ्या घराचा श्वास झाली आहे.
ही छोटी परी तिच्या येण्यानं अवघ्या घराचा श्वास झाली आहे, पण ती तिच्या कार्यकर्तृत्वानं इतकी उंच झेपावणार आहे की ती जणू सगळ्यांचाच श्वास होणार आहे आणि वाघोले परिवाराचं नाव आकाशात उंच उंच मोठं करणार आहे. कारण या बाळाला आई वडील आजी आजोबा तुम्ही सगळे आप्तस्वकीय मित्र मंडळी आणि कुलस्वामी कुलस्वामिनी ग्रामदेवतेचा आशीर्वाद तिच्या पाठीशी असणार आहे. एका बाळाच्या येण्यानं आयुष्य किती जणांचं बदलणार आहे. उमेश दादा आणि राधिका वहिनी यांच्या आयुष्यात आलेल्या या गोड परीच्या स्वागतासाठी दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा. भाग्य आहे तुमचे की तुम्ही बाप झालेला आहात, आई झालेला आहात आणि तुमच्या घरी लेक जन्माला आली आहे. याबरोबरच रेयांश दादा आता अगदी तोरत मिरवणार आहे, कारण तो आता एका गोड परीचा दादा झालेला आहे आणि इतकी छान गोड परी त्याला दादा दादा म्हणत त्याच्या मागे पुढे फिरणार आहे आणि तिचे लाड पुरवताना सुद्धा दादा आनंदाने आणि दिमाखात तिच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. एका बाळाच्या येण्याने आयुष्य किती जणांचं बदलणार आहे. असं हे 1 वर्षापूर्वी आलेलं गोड पाखरू वाघोले परिवाराचा आज श्वास झाला आहे. डोळक्यातून लुकलुकणारे ते 2 दात आज तुम्हा सगळ्यांना तिच्या 1 वर्षाच्या पूर्तीची कल्पना, आजपर्यंतच्या वर्षभरातल्या सगळ्या आठवणी जणू काही सांगणार आहे आणि आपण आज सगळेजण तिच्या या 1 वर्षाच्या प्रवासात आनंदाने सामील होणार आहोत. इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचं वाघोले परिवाराच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. नव्याने येत असणाऱ्या सर्व मित्रमंडळी नातलग आप्तस्वकीय यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.